राम कृष्ण हरी माऊली. जय जय राम कृष्ण हरी. माऊली, आज संत तुकोबाराचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. जाती विजातीची भावयासी भेटी, संकल्प तो पोटी वाहू नये. होणार ते घडो होणाराच्या पुढे, होईल नारायणे निर्मिले ते. व्याघ्राची ये भुके वधाविती गाय, याचे नाव काय पुण्य असे. तुका म्हणे करी विचार पुरता, गरजाची माता पिता खरं. असा हा संत तुकोबाराचा अभंग आहे. महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात पाहूया माऊली. महाराज म्हणतात, जाती विजातीची व्हावयासी भेटी, संकल्प तो पोटी वाहू नये. जाती आणि विजाती यांची भेट व्हावी असं मनातही कधी आणू नये. असा संकल्प कधी करू नये. असं कधी घडून आणू नये. आता इथे जाती विजाती कोणत्या म्हणायच्या महाराजांना. इथे विजाती आणि जाती, जाती म्हणजे समान गुणधर्म असलेले, विजाती म्हणजे भिन्न गुणधर्माचे. परंतु इथे महाराजांना म्हणायचं आहे, परस्परांचे शत्रू एकमेकांच्या समोर आणू नये, किंवा परस्परांच्या शत्रूंना एकमेकांच्या समोर ते आले पाहिजे असे योग घडून आणण्याचा प्रयत्न करू नये. असा संकल्प करू नये. अशी कल्पना सुद्धा करू नये. ते एकमेकांच्या समोर आपण होऊन कधीही आणू नये. उदाहरणार्थ, वाघ आणि शेळी. वाघ आणि शेळी समोरासमोर आल्यावर काय होईल माऊली. वाघ आणि शेळी समोरासमोर आल्यावर वाघ शेळीवर हल्ला करेल आणि तिला मारून टाकेल. हे झाली जाती विजाती. म्हणून मग त्याची भेट झाली पाहिजे. आपण होऊन ती घडवून आणायची नाही. आपण स्वतः त्यामध्ये काही करायचं नाही. किंवा बैल असेल काय असेल तर वाघाच्या समोर सिंहाच्या समोर आणायचा काही गरज आहे का. नाही. असा संकल्प कधीच करू नये. असं मनामध्येही आणू नये. जाती विजातीची भेटी झाली पाहिजे, भेट झाली पाहिजे, हा विचार करायचा नाही. त्याचप्रमाणे दोन लोक असतील, ते समोरासमोर येताबरोबर कधी कधी पाहतो आपण, समोरासमोर आले की एकमेकाकडे असे पाहतात आणि काही कारण नसताना सुरू होतात. सुरू झाल्यावर त्यांना आवडता जाते. काही लोक असे खोडकर असतात की या दोन लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतात, समोरासमोर आणतात. आणि ते जर समजा शांत राहिले, फक्त पाहिलंच त्यांनी, एकमेकांशी वाद केला नाही, भांडण केलं नाही किंवा एकमेकांना भिडले नाही, तर हे काही लोक असे असतात की त्यांना असं काहीतरी बोलतात की दुसरा बोलला पाहिजे आणि एक बोलला की दुसरा सुरू होतो आणि त्यांचा वाद सुरू होतो. प्रकरण हाताघाईवर येते. हे जाती विजातीत झाले त्या ठिकाणी. परस्परांचे शत्रू. लांडगा आणि ससा. सशाला अनेक शत्रू आहेत जंगलामध्ये. आता ससा झोपेतून उठता बरोबर सकाळी उठला, बिळातून निघाला की आळस वगैरे देतो, उगवत्या सूर्याला नमस्कार करत असेल किंवा आळस झटकून टाकत असेल त्याचा आणि त्याचा रवाना होतो. परंतु विचार काय करतो माऊली की मला माझ्या शत्रूपेक्षा तेज धावता आलं पाहिजे. मी माझ्या शत्रूच्या पेक्षा तेज जर धावलो नाही, वेगानं जर धावलो नाही, तर त्याच्या हाती लागेल आणि मरून जाईल. हरिणी तेच करते. परंतु त्याच वेळेला इकडे लांडगा जो असतो तो काय विचार करतो उठता बरोबर, आज मला कोणापेक्षा जोरात धावायचा आहे, सशापेक्षा जोरात धावायचा आहे, त्याच्यापेक्षा जोरात धावलो नाही तर काय होईल, मला उपाशी राहावं लागेल. दोघांनाही धावावं लागतेच आणि धावत असताना आपलं नित्यकर्मही करावं लागते.
जे खानपान किंवा दररोजच्या काय ज्या गरजा असतील शारीरिक वगैरे त्या गरजासुद्धा पूर्ण कराव्या लागतात माऊली. परंतु धावावं लागतेच. जो थांबला तो संपला. धावावंच लागते. तुम्ही जर म्हणाल मी आता थांबतो, तर थांबून जमत नाही. जोपर्यंत होते तोपर्यंत तुम्हाला धावावं लागेलच. आणि तुम्ही म्हणाल सशाला मग बिळातच बसायचं, कशाला बाहेर यायचं, शक्य आहे का? नाही. त्याला ज्या आपल्या गरजा आहेत त्या बाहेर येऊनच पूर्ण करावं लागतात. बिळामध्ये राहून नाही करू शकत. तेव्हा हे असं आहे माऊली, जाती विजाती आपण स्वतः समोर आणायच्या नाही, समोर येऊ द्यायच्या नाही. आपण त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. पुढे महाराज काय म्हणतात पहा, होणार ते घडो होणाराच्या पुढे होईल नारायणे निर्मिले ते. जे व्हायचं असेल ते होईल. काय होईल? ईश्वरानं नारायणानं किंवा निसर्गानं जे निर्माण केलेलं आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही माऊली. ते होईलच. वाघाच्या समोर त्याचं खाद्य आल्यानंतर तो त्यावर झडप घालेल, त्याला खाईल. किंवा एखादा अजगर आहे, अजगराला हरणाचं छोटंसं पिल्लू दिसलं किंवा ससा दिसला, त्यावर तो झडप घालण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करेल, त्याला खाऊन टाकेल. हे निसर्ग नियमानुसार जे व्हायचं असेल ते होईल. वाघाला एखादा बैल दिसला, गाय दिसली, त्यावर सुद्धा तो झडप घालू शकतो. गाय तिचा बचाव करू शकते, तिथून पळून जाऊ शकते. वाघ तिचा पाठलाग करून पकडू शकतो. हरणाच्या बाबतीत सुद्धा असंच होऊ शकते. त्या निसर्गता जे घडायचं आहे ते होणारच आहे. आणि ते ईश्वरानं निर्मिलेलं आहे. ज्याचं खाद्य त्याला शोधावं लागते आणि तो ते बरोबर शोधत असतो. कारण ईश्वरानं निर्मितीच तशी केलेली आहे. आपापलं खाद्य मिळवण्याची धमक प्रत्येक सजीवामध्ये असते. तो ते मिळवू शकतो. आपल्या गरजा तो पूर्ण करू शकतो. आणि तसं तो करेल. कारण निसर्ग नियमानुसार ह्या गोष्टी घडून येत असतात. त्या घडू दे. परंतु आपण स्वतःहून मात्र ते करायचं नाही. जाती विजाती एकमेकांच्या समोर आपण आणायच्या नाहीत पावली. आपण नाही करायचं ते. आणि हेच महाराजांना म्हणायचं आहे. असं नाही होऊ द्यायचं. पुढे महाराज म्हणतात, व्याघ्राची भुके वधावी ती गाय, याचे नाव काय पुण्य असे. व्याघ्राची भुके वधावी ती गाय, याचे नाव काय पुण्य असे. व्याघ्राला भूक लागली, वाघाला भूक लागली, मग काय करायचं? गाय मारायची, वाघाला द्यायची. याला पुण्य म्हणायचं का? नाही, पुण्य नाही म्हणायचं. नाहीतर मग भूक भागवणं, भुकेल्याची भूक भागवा, ताणलेल्याची ताण भागवा. बरोबर आहे, भागवायला पाहिजे. परंतु वाघाला भूक लागली, मग त्याच्यासाठी गाय मारायची आणि वाघाला खाऊ घालायची. बरोबर आहे का? नाही. वाघ त्याचं मिळवेल. निसर्गता त्यामध्ये तेवढी कुवत आहे. तो त्याचं काम करेल, त्याच्यावर मिळवेल. त्याला त्याचं काम करू दे. तुम्ही स्वतःहून ते करू नका. स्वतःहून करत असाल तर महाराजांचा एक अभंग आहे माऊली. तो अभंग काय म्हणतो पहा. महाराज त्या अभंगामध्ये म्हणतात, सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, उपतिष्ठे कारण, तेथे बीज पेरीजे. सर्वांना अन्न द्यायचं, परंतु पात्र विचारून द्यायचं. आणि योग्य अशा ठिकाणी जर आपण योग्य ते कार्य केलं तर त्याचं फळ हे निश्चित मिळत असते. पुढे महाराज म्हणतात पायामध्ये, पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोरी पोशिला साप, करोडी अघोर जप, दुःख विकत घेतले. म्हणजे पुण्य करायला गेलं तर पाप होते. पुण्य करायला गेलं तर कधी कधी काय होते? पाप होते, चुकीचं कृत्य घडते.
उदाहरणार्थ गाईला भूक लागली आणि भरपूर पोळ्या तुमच्या घरी उरल्या भंडाऱ्या बदल्या, त्या पोळ्या शिजलेलं वरनं गाईला खाऊ घातलं, बऱ्याच गाईंचा जीव जातो बावली त्यामध्ये. बऱ्याच गाई ह्या मृत्युमुखी पडतात. अशा घटना घडलेल्या आहे. गाईचं अन्न, तिला जर भूक भागवायची असेल गाईची तुम्हाला, तर तिचा चारा दे किंवा तिला रानामध्ये मोकळी सोडा, ती तिचं अन्न मिळवते. हा खरा उपाय. म्हणजे योग्य अन्न योग्य पात्री दिलं गेलं पाहिजे. नाहीतर मग म्हणजे सत्पात्री दान केलं गेलं पाहिजे. अन्नही महाराज म्हणतात, साप आहे, त्या सापाला दूध पाजलं आणि पोसला तो तुमचे उपकार जाणणार आहे का? कारण सापाला म्हणजे एवढा त्याचा बेदूस नाही की जो लक्षात ठेवी. सर्व प्राणी पाळता येतात, वागवता येतात, साप वागवता येत नाही. कारण त्याचा बेदू जो आहे, हा बेदू हा तेवढा विकसित नाही, तो लक्षात ठेवू शकत नाही बाबा. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेचा एक समज होता, साप दूध पितो वगैरे, तर साप दूध पित नाही हा समज होता. आणि प्रत्येकाला समजेल अशा भाषेत सांगण्यासाठी महाराजांनी हे उदाहरण दिलेलं सापाचं. तुकाराम महाराजांना माहीत होतं साप काही दूध वगैरे पित नाही, त्याचा अन्न जे आहे तो मांसाहारी आहे, तो अन्न गिळतो, सरळ न चावता गिळतो साप अन्न, माहिती आहे तुम्हाला. बेंडूक, त्यानंतर छोटे साप, सरडे, पाली, हे सापाचं अन्न आहे. तो दूध वगैरे नाही पित. आणि दूध जर जबरदस्तीनं पाजलं त्याला किंवा भुकेला असला तर पिऊन टाकेल, परंतु त्याचे लिव्हर जे आहे, त्याचं जे पचनसंस्था आहे ती बिघडून जाते बावली. हे महाराजांना नाही माहीत होतं, परंतु आपल्यामध्ये समज होता की साप दूध पितो. मग साप दूध पितो म्हणून मग महाराजांनी तेच उदाहरण दिलं. कोणतं? दुग्ध पाजुली पोशीला साप. दूध पाजून जर सापाला पोसलं म्हणजे सापाला अन्न दिलं, त्याला पाहिजे ते, सापाला जे पाहिजे ते अन्न त्याला दिलं आणि तो पोसला, घरामध्ये पाळला, तर काय होईल? पाप झाल्याशिवाय राहणार नाही. कारण विषारी डाग हा काय करेल? त्याचा गुणधर्म सोडतो का? तो चावल्याशिवाय राहत नाही. बावली साप मेल्यानंतर सुद्धा जाऊ शकतो काही कालावधीसाठी. हे माझं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटेल, परंतु याला आधार आहे. त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया सुरू असतात. त्याच्या तोंडाजवळ जर तुम्ही हात नेला किंवा काळी वगैरे नेली तर ती काळी त्यामध्ये पकडले जाते बावली. म्हणून सापाचे दात जर शाबूत असतील तर त्याच्या तोंडाजवळ जर तुम्ही काही नेलं किंवा तुम्ही जर त्याच्याजवळ असले तर त्याचं तोंड उघडते आणि ते बंद होते, तो तुम्हाला चावू शकतो. बरेच वेळपर्यंत साप हालचाल करत असतो मेल्यानंतर. माहिती आहे तुम्हाला, साप लोहरा देतो म्हणतात. वास्तविक तो मेलेला असतो, परंतु त्याची प्रतिक्षिप्त क्रिया जी आहे ती सुरू असते. तेव्हा असा साप किंवा इतर काही अशा माणसाला, आता एखादा अतिशय गुंड प्रवृत्तीचा आणि दुर्जन माणूस असतो, काही केलं तर तो बदलणार नाही माहीत असतो. म्हणून बघ, कधी कधी काही लोक काय करतात की आपल्या घरामधला, कुटुंबामधला एखादा माणूस चुकतो, मान्य, परंतु तो चुकला असेल तर बाहेरच्याची मदत कधी घेऊ नका. बाहेरच्याची मदत त्याला सरळ करण्यासाठी कधीही घेऊ नका. कारण बाहेरचा, आता घरातला जर एखादा बदमाश असेल तर बाहेरचा त्याच्यापेक्षा ताकदवार, त्याचप्रमाणे थोडासा स्ट्रॉंग वगैरे लागेल सर्व बाबतीमध्ये, तरच तो त्याला अंतर घडवू शकेल आणि तोच तयार होईल तुमच्या भांडणात पडायला. परंतु होते काय की कधी कधी मग बाहेरचा जो आपण मदतीला घेतो तो एक वेळ त्याला तर हरवतो समोरच्याला, परंतु तुम्हाला सुद्धा ब्लॅकमेल करत राहतो बावली. म्हणून घरच्या भांडणात तिसऱ्याची मदत घेऊ नका, सामोपचाराला भांडणं मिटवा. एक उदाहरण द्यावं असं वाटतंय. उदाहरण असं आहे, पहा, एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये घोडा हात चरायचा त्या कुर्णामध्ये, त्या एरियामध्ये जंगली घोडा. आणि मग कुर्णामध्ये हा चरत असताना तिथे काळवीट यायचा. परंतु हा जो घोडा आहे, या घोड्याला असं वाटायचं की काळवीट या ठिकाणी आला नाही पाहिजे.
कारण माझं कुरण संपून जाईल हे माझा आहे. तो त्याला हुसकून लावायचा प्रयत्न करायचा. अर्थात घोड्यानं काय विकत घेतलं होतं का ते कुरण? नाही. परंतु तो स्वार्थी होता, स्वतःपुरतं पाहायचा. मला एकट्यालाच मिळालं पाहिजे हा त्याचा विचार होता. म्हणून बघ तो त्या काळविटाच्या मागे लागायचा, परंतु काळवीट त्याला काही दाद द्यायचा नाही, तो यायचाच. म्हणून बघ याला असं ठरवलं की माणूस जो आहे या माणसाला आपण मदतीला घ्यायचं. बघ माणूस घोड्याच्या मदतीला गेला. माणसानं काय केलं? घोड्याला म्हटलं रूपक कथा आहे, काल्पनिक कथा आहे, समजून घ्यायची आहे. तेव्हा म्हटलं की मी तुझ्या पाठीवर बसतो आणि त्याला हरवतो. माणसाचा एक भाला घेतला हातामध्ये आणि घोड्याच्या पाठीवर बसला आणि त्या काळविटाचा पाठलाग केला सतत 2-3 दिवस. काळविटाला दूरपर्यंत हुसकून लावलं आणि त्या कुर्णामध्ये तो आला. आता 2-3 दिवस माणसानं लावले त्याच्या पाठीवर बसून. घोड्यालाही सवय झाली पाठीवर बसून घ्यायची आणि काळविट तर गेला, परंतु घोडा स्वतंत्र राहिला का? नाही. काळवीट जंगलामध्ये राहतो, मोकळा राहतो, परंतु घोडा मात्र कायमचा गुलाम झाला. कोणाचा? माणसाचा. त्यानं माणसाची मदत घेतली. कशासाठी? त्याच्या नसलेल्या शत्रूला हाकलण्यासाठी. काळवीट काही त्याचा शत्रू नव्हता. तेव्हा ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे माऊली. म्हणून कुटुंबातील व्यक्तीला सरळ करण्यासाठी, आपल्या जवळच्या व्यक्तीला सरळ करण्यासाठी सापाची मदत घेऊ नका, म्हणजे दुष्ट व्यक्तीची मदत घेऊ नका. हे सुद्धा महाराजांना यामधून आपल्याला सांगायचं आहे. महाराज शिकवत असतात आपल्याला प्रत्येक भंगामधून. तसंच अघोर तप करू नका, तामस गुण असलेल्या मंत्रांचा जप करू नका आणि स्वतःला दुःख करून घेऊ नका, दुःख विकत घेऊ नका. हे या अभंगामध्ये महाराज म्हणतात. पुण्यकरिता होय पाप, पाप घडे किंवा होय पाप. आता अजून एक सांगता येईल यामध्ये, पुण्य केल्यानं पाप कसं काय होते ते. अजगराने ससा पकडला. आता काही लोक तिथे आले, जंगलामध्ये अजगर आहे, त्यालाही खूप भूक लागलेली आहे, नाही भेटलं 2-4 दिवस तर तो मरून जाईल उपासमारी. मुश्किलीनं त्याच्या हातामध्ये ससा सापडला. त्याला तो पकडला, त्याला वेटोळे वगैरे दिले आणि तोंडामध्ये हळूहळू घ्यायला सुरुवात केली. तिथे माणूस गेला, त्याला दया दाखवली. काय? त्यानं त्या अजगराचे वेटोळे सोडले आणि सशाला मोकळं करण्याचा प्रयत्न केला. बावली इथे पुण्य करता पाप खडे आहे, सशाचा जीव वाचेल, तुम्ही पुण्य करायला गेली, परंतु अजगराचा जीव जाईल ना, त्याला अन्न मिळालं नाही म्हणून. आणि तुम्ही काही ससा पकडून नाही दिला त्याला, त्यानं त्याचा पकडला तो. म्हणून निसर्ग नियमानं जे घडायचं असते ते घडत असते. तुम्ही स्वतःहून ते घडवून आणू नका. वाघाला भूक लागली म्हणून गाय मारून वाघाला खाऊ घालू नका. वाघाची भूक भागेल, परंतु गाय मारल्याचं पातक तुम्हाला लागेल. तसंच हे. आणि हेच तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. असं केल्यानं काही पुण्य घडत नाही. निसर्ग नियमानं जे होते ते होऊ दे. तुका भले न करो विचार पुरता, गरजाची माता पिता खरं. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतंही कृत्य करत असताना विचार करून केलं पाहिजे. गरज किती मोठी असू दे, विचारपूर्वक सत्सत विवेक बुद्धीला पटेल असं कार्य करा, असं कृत्य करा. ती गरज योग्य मार्गाने भागवा. कोणत्याही मार्गाचा अवलंब करू नका. परंतु कधी कधी काय असते, गरजवंताला अक्कल नसते म्हणतात. किंवा एक गाणं ऐकता तुम्ही, अडला नारायण धरी गाढवाचे पाय हो. गरजवंताला अक्कल नसते. वास्तविक पाहिलं तर गरज ही शोधाची जननी आहे. सत्सद विवेक बुद्धीने जर विचार केला तर योग्य मार्ग निघू शकतो माऊली. संतांच्या मार्गाने जर गेलो तर मार्ग चुकणार नाही. तेव्हा जर समजा आपण म्हणजे सत्सद विवेक बुद्धीचा, विवेकाचा वापर केला नाही तर काय होईल, गरज जी आहे ती गरज आपल्याला गाढवा समान बनवते.
आपलं डोकं घाण पाडल्यासारखं होते. ह्या होऊ शकते आणि बघ कोणालाही आपण शरण देऊ शकतो, कोणताही मार्ग पत्करू शकतो. तसं होऊ द्यायचं नाही. गरजेला आपल्या विवेकावर मात करू द्यायची नाही. गरज ही शोधाची जननी आहे. शक्यतो गरज ही योग्य मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. आपल्या योग्य बुद्धीचा वापर करायचा, संतांचं मार्गदर्शन घ्यायचं, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यायचं आणि आपल्या गरजा पूर्ण करायचा. आणि शेवटी परमेश्वराचं चिंतन करायचं. म्हणजे योग्य मार्ग बऱ्याच वेळा सापडत असतो. बरेचसे प्रश्न असे असतात माऊली, त्याची उत्तरं हे शोधून सापडत नाहीत, म्हणून ते सोडून द्यायचे असतात. ते सोडून द्यायचे असतात. काही दिवसानंतर आपोआप त्याची उकल ही होऊ सुद्धा शकते. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी असतातच असं नाही. तेव्हा असा हा अतिशय सुंदर असा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा. तेव्हा परत एकदा अभंग पाहूया. जाती विजातीची व्हावयासी भेटी, संकल्प तो पोटी वाहू नये. होणार ते घडो होणाराच्या गुणे, होईल नारायणे निर्मिले ते. व्याघ्राची ये भुके वधावी ती गाय, याचे नाव काय पुण्य असे. तुका भले न करी विचार पुरता, गरजाची बाता पिता खरं. गरजाची बाता पिता खरं. काही चुकलं असेल तर माफी असू दे माऊली. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.